छोटे छोटे पक्षाचे प्रमुख लोकांना आपल्याकडे घेऊन यावे आणि छोटे छोटे पक्ष संपून टाकावे. या कुणी केलं आव्हान? चंद्रशेखर बावनकुळे यांनी. या आव्हानाला तुम्ही कसं पाहणार? त्यांनी आव्हान काय केलं मी अजून बघितलं नाही, पण तरीही जर असं आव्हान त्यांनी केलं असेल तर हे लोकशाहीला पोषक असलेलं आव्हान नाही. छोटे छोटे पक्ष संपवा असं त्यांनी म्हटलं असं आपण म्हणताय. राजकीय शिष्टाचाराचा किंवा राजकीय डावपेचाचा तो भाग असू शकतो, पण एखाद्या जबाबदार पक्षाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीनं पब्लिकली बोलणं हे संविधानाच्या चौकटीला धरून नाही. त्याच्यामुळे हे जे विधान त्यांनी केलेलं आहे हे लोकशाहीला पोषक असलेलं विधान नाही. काल बच्चू कडूंनी अशाच प्रकारे भाजपवर नाराजी वक्तव्य केलं की भाजप जो आहे तो पक्षात घेतो आणि नंतर हळूहळू संपवतो. नेमकं तेच प्रकार नाही, असं आहे की तो त्यांचा अनुभव आहे. त्यांचा पक्ष त्यांनी भाजपनी संपवला असावा असा त्यांचा अनुभव आहे. त्याच्यामुळे ते काय बोलले त्याच्यावर मला वेगळं भाष्य करण्याची आवश्यकता वाटत नाही. पण जर अशा पद्धतीनं भाष्य होत असेल तर त्याचं कोणीही समर्थन करू शकत नाही, विशेषतः लोकशाहीला मानणारी लोक. सदाभाऊ खोतांनी जी शरद पवारांवर टीका केलेली आहे किंवा जे वक्तव्य केलेलं आहे, नेमकं हे वक्तव्य आणि सध्याचं राजकारणातला वक्तव्याचा स्तर किती खालावला आहे? नाही, खोतांनी जे वक्तव्य केलं आहे ते वक्तव्य माणुसकीला शोभणारं नाही. अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या जन्म देणाऱ्या बापाबद्दलही बोलू शकत नाही. पवारसाहेब ह्या देशाचे राज्याचे फार मोठे नेते आहेत आणि तुतारीच्या माध्यमातून अशा प्रकारनं सदाभाऊ खोतांनी केलेलं वक्तव्य शेवटी खोतांना सांगतो की तुमचं आयुष्य जेवढं आहे तेवढा राजकीय अनुभव साहेबांचा आहे. जरी आम्ही साहेबांसोबत नाही असं तुम्ही म्हणताय तरी साहेब आमच्या हृदयात असल्यामुळे मी एवढंच सांगेल, सदाभाऊ खोतांनी स्वतःच्या तोंडाला आवर घालावा, नाहीतर त्याहीपेक्षा जास्त जहाल उत्तरं आम्हाला देता येतात. सदाभाऊ खोतांनी जी शरद पवारांवर टीका केलेली आहे किंवा जे वक्तव्य केलेलं आहे, नेमकं हे वक्तव्य आणि सध्याचं राजकारणातला वक्तव्याचा स्तर किती खालावला आहे? नाही, खोतांनी जे वक्तव्य केलं आहे ते वक्तव्य माणुसकीला शोभणारं नाही. अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या जन्म देणाऱ्या बापाबद्दलही बोलू शकत नाही. पवारसाहेब ह्या देशाचे राज्याचे फार मोठे नेते आहेत आणि तुतारीच्या माध्यमातून अशा प्रकारनं सदाभाऊ खोतांनी केलेलं वक्तव्य शेवटी खोतांना सांगतो की तुमचं आयुष्य जेवढं आहे तेवढा राजकीय अनुभव साहेबांचा आहे. जरी आम्ही साहेबांसोबत नाही असं तुम्ही म्हणताय तरी साहेब आमच्या हृदयात असल्यामुळे मी एवढंच सांगेल, सदाभाऊ खोतांनी स्वतःच्या तोंडाला आवर घालावा, नाहीतर त्याहीपेक्षा जास्त जहाल उत्तरं आम्हाला देता येतात. टोपे साहेब एक फार मोठे नेते आहेत. काल कदाचित तो व्हिडिओ कुठला आहे कदाच आहे मला सांगता येणार नाही. पैठणला त्यांनी पाणी प्रश्नासंदर्भात दादांची फार स्तुती केली. ते दादांचे अत्यंत निकटवर्ती आहे. त्यांचं शपथपत्र पण आमच्यासोबत आहे आणि मी त्यांचा व्हिडिओ याच्याकरता ट्विट केला की जसे पवारसाहेब त्यांच्या हृदयात आहेत तितकेच दादा पण त्यांच्या हृदयात आहेत. आता पुढं मतदारसंघात निवडणुका पण आहेत, त्याच्यामुळं मार्च महिना लागला आहे. आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी प्रत्येकाचं वेलकम करतोय. आज पहिलं त्यांचं वेलकम केलं, काल सकाळी त्यांनी भेट पण घेतली. विश्वास आहे टोपे साहेबांसारखा वैचारिक आणि अभ्यासू व्यक्ती लवकरच तुम्हाला दादांच्या सोबत काम करताना दिसतील. 1-2 दिवसात होईल कदाचित. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.